पास्ट टेन्सचे सेंटेन्स बघणार आहोत. तर सिंपल पास्ट टेन्स केव्हा यूज करायचा? भूतकाळातील वाक्यांसाठी. मी काल काय केलं किंवा मी कोणतं काम केलं यासाठी आपण भूतकाळाचा उपयोग करतो. जी घटना घडली आहे त्यासाठी आपण साध्या भूतकाळाचा उपयोग करतो. तर कोणत्याही वाक्याचं V2 असेल तर मराठीमध्ये त्याचं शेवटचा अक्षर काय येईल? ल, लो, ली, ले. म्हणजे आय रोट. आय राईट असेल तर काय येतं? मी लिहितो. पण आय रोट म्हणजे हे V2 आहे. V2 असेल तर काय येईल ना? मी लिहिले. आय रोट मी लिहिले. आय वर्क मी काम केले. आय स्पोक मी बोललो. आय रेड रीड म्हटलं तर बी म्हणून येतं पण रेड V2 चा उच्चार रेड असा होतो. आय रेड मी वाचन केले. आय केप्ट मी ठेवले. आय वेप्ट मी रडलो. आय गेव मी दिले. आय टूक मी घेतले. आय लुक मी पाहिले. आय स्टॉप मी थांबलो. असेच तुम्ही किती हजारो सेंटेन्स यावर बनवू शकता. फक्त फर्स्ट सब्जेक्ट आणि प्लस V2 म्हणजे V2 सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे किती मोठं सेंटेन्स बनवू शकतो आपण V2 घेऊन. तर हे कोणते वाक्य केले आपण आज? साध्या भूतकाळाचे म्हणजे सिंपल पास्ट टेन्स. डिड यू अंडरस्टँड? जर समजले असतील तर हे वाक्य तुम्ही स्वतः बनवायचे आहे. एक बनवता? चला तर मग कमेंट मध्ये सांगा.